पीडीएन वरखेडे लोंढे बंदिस्त पाईपलाईन. चाळीसगाव तालुक्यात पडणाऱ्या दुष्काळांचे चक्र खंडित करण्यासाठी धरणांची साखळी अत्यावश्यक ठरते. याच ध्येयातून वरखेडे लोंढे धरणासाठी प्रयत्न झाले. 1 मार्च 1999 रोजी गिरणा नदीवर वरखेडे बुद्रुक गावानजीक उभारण्यात आलेल्या या धरणाला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. गत 5 वर्षात शेतीमित्र असणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी धरणाच्या वाटेतील जवळपास सर्वच अडसर दूर करून त्याचे लोकार्पण उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. कुणी स्वतःला जलदूत तर कुणी गिरणामायेचा सुपुत्र म्हणून घेतो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मात्र स्वतःला या बॅनर संस्कृतीपासून लांब ठेवत धरणाच्या पूर्णत्वासाठी झोकून दिले. त्यांच्याच ठोस व भरीव प्रयत्नातून बंदिस्त नलिकेचा प्रस्ताव स्वीकारून महायुती सरकारने निधीही दिला आहे. हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाचे कौशल्यच म्हणावे लागेल. 2014-15 मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 2019 मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त अर्थसहाय्यालाही हा प्रकल्प पात्र ठरला. 2019 मध्ये निवडून आल्यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी धरणाच्या कामाचा सुकाणू हाती घेतला. पुढच्या 2 वर्षात 2021 मध्ये मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले. पुढचा महत्वाचा टप्पा होता जलवितरणाचा. पारंपरिक कालव्यातून पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. यासोबतच बाष्पीभवनाद्वारे होणारी पाण्याची नासाडी, भूसंपादनाचे त्रांगडे आणि उपजाऊ क्षेत्र कायमस्वरूपी निकामी होणे या समस्याही तोंड उघडून होत्या. यावर प्रायोगिक उपाय शोधताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आधुनिक पद्धतीतून तयार झालेल्या बंदिस्त नलिकेचा प्रस्ताव 2022 मध्ये सरकारकडे दिला. मात्र महाभकास आघाडी सरकारमधील तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी तो नाकारला. पारंपरिक कालव्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. या उलट बंदिस्त नलिकेचा पर्याय तेव्हाच स्वीकारला असता तर या अगोदरच धरणाचे पाणी शेती शिवारात खेळले असते. महाभकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तारूढ झालेल्या महायुती सरकारने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला न्याय देताना बंदिस्त नलिकेचा मॉडेल प्रस्ताव स्वीकारला. फेब्रुवारी 2024 मध्ये नलिकेच्या कामासाठी कुदळ मारला गेला. गत 8 महिन्यांपासून हे काम वेगाने सुरू आहे. बंदिस्त नलिकेद्वारे जलवितरणाचा चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, पिंपरी खुर्द, चिंचखेडे, दसेगाव, परशुरामनगर, वडगाव लांबे, भोरस बुद्रुक, इच्छापूर, रहीपुरी, तरवाडे बुद्रुक, बोरखेडा बुद्रुक, बहाळ, न्हावे, ढोमणे, डामरुण, टेकवाडे खुर्द, टेकवाडे बुद्रुक, वडाळा वडाळी, हिंगोणे, वाघळी या 20 गावातील शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेत. एकूण 8,290 हेक्टर क्षेत्राला हिरवा साज चढणार असून भडगाव तालुक्यातील 11 गावांपर्यंत गिरणामायेची जलधार पोहोचणार आहे. बंद नलिकेद्वारे जलवितरणासोबतच पाणी वापर संस्थांची निर्मिती करून पुढील 5 वर्ष पाणी वितरण ठेकेदाराने करावयाचे आहे. देखभाल, दुरुस्तीचा भारही ठेकेदाराच्या खांद्यावर असणार आहे. पाणी वापर संस्थांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकामही केले जाणार आहे. आधुनिक व स्मार्ट तंत्रज्ञान असणारी ही प्रणाली पूर्णतः शेतकरी हिताची आहे. म्हणूनच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन तो महायुती सरकारकडून स्वीकारण्यात आला. आमदार मंगेशदादा चव्हाण हेच या धरणाचे कृतिशूर शिल्पकार ठरतात. तामसवाडी गावच्या पुनर्वसनाचा गुंता सोडवण्याचा मास्टर स्ट्रोकही त्यांनीच मारला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी धरणाचे केवळ कामच पूर्ण केले नसून पुढच्या असंख्य पिढ्यांच्या उज्ज्वल व सुजलाम सुफलाम भविष्याचा पाया रचला आहे. त्यांचे हे पाणीदार योगदानही विसरणे शक्य नाही. म्हणूनच चाळीसगाव तालुका वासियांनी त्यांच्या विजयाचा संकल्प केला आहे. वरखेडे लोंढे धरणाची जलधार देते मंगेशदादांच्या विजयाची ललकार.